विवाहित पुरुषांसाठी रात्री बदाम खाणे खूप फायदेशीर आहे. बदाम पुरुषाचे लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. बदामामध्ये पुरेसे झिंक, विटॅमिन असे अनेक घटक आहेत. त्यामुळे बदाम आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मेंदूच्या बुद्धीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की बदामाने किती फायदे होतात, परंतु बहुतेक लोकांना माहीत नाही की बदाम खाण्याची योग्य पद्धत काय आहे, कोणत्या वेळी बदाम खावे आणि बदाम किती खावे म्हणजे किती प्रमाणात खावे, 4 बदाम खावेत की 2 बदाम खावेत आणि कोणत्या वेळेला खावे, असे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे काही लोक बदाम खातात, परंतु त्यांना त्याचा फायदा होत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बदाम किती खावे, कसे खावे, दुधात बुडवून खावे की असेच खावे की पाण्यात भिजवून खावे, असे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा. मित्रांनो, रात्री बदाम खाल्ल्याने स्नायूंची वाढ होते. बदामामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता होत नाही. स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने खूप महत्त्वाची असतात. रात्री दूध आणि बदाम खाणे स्नायूंच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय बदामामध्ये असलेले फोटेल आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड सारखे घटक आपली पचनक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. याचे सेवन केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते आणि जीभ तीक्ष्ण होते. नेहमी 3 ते 4 बदाम खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आता बहुतेक लोकांचा प्रश्न असतो की बदाम दुधात खावे का? हो मित्रांनो, बदाम हे रात्री झोपण्याच्या वेळेस जर तुम्ही दुधात मिक्स करून किंवा दुधात भिजवून खाल्ले तर याचा खूप फायदा होतो. परंतु दुधात बदाम खाण्याच्या आधी तुम्हाला 4 ते 5 बदाम दुधात भिजवून ठेवायचे आहे, 4 ते 5 तास. आणि एक गोष्ट महत्त्वाची, बदाम जेव्हा तुम्ही भिजू घालता तर ती वाटी किंवा कप तो रेफ्रिजरेटरमध्ये अजिबात ठेवू नका. याच्याने तुम्हाला नुकसान होऊ शकतो. बदामामध्ये असे गुणधर्म असतात जे शरीराला थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि पोटाशी संबंधित आजारापासून देखील आपलं संरक्षण होतं. मित्रांनो, उन्हाळ्याच्या कडक उन्हात अनेकदा लोकांना पोटदुखीचा त्रास होतो, ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी 10 ते 12 बदाम खा आणि ते बदाम भिजवलेले असावेत. आणि जर तुम्ही ते खाल्ले तर तुमचे शरीराचे आरोग्य देखील खूप सुधारते. हे बघा, आम्ही जसे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहोत अशा प्रकारे बदामांना दुधामध्ये भिजू घालायचे आहे आणि बदामांना व्यवस्थित भिजल्यावर त्यांना खायचे आहे. बदामामध्ये असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला थंड ठेवतात, त्यामुळे आपले पचन देखील व्यवस्थित होते. आणि शिवाय बदामाचे खूप फायदे आहेत. चला नंबर 1 फायदा जाणून घेऊया. निरोगी त्वचेसाठी आहे फायदेमंद. बदामामध्ये विटॅमिन ई आणि ए जास्त प्रमाणात असते. विटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते, तर विटॅमिन ए त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे आपली त्वचा थंड आणि चमकदार होते. म्हातारपणापासून करा बचाव. बदामामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन ई असते, जे आपल्या शरीराच्या सुरकुत्या रोखते. विटॅमिन ए शरीराचे फ्री रॅडिकलपासून संरक्षण करते, ज्यामुळे वयानुसार वाढणाऱ्या समस्या उद्भवतात. म्हणून आपण बदामाचे सेवन करून आपल्या ऊतींना तरुण ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे तुमची स्किन जी आहे ती अशी टवटवीत राहते आणि तिच्यावरती ग्लो येतो. बदाम खाल्ल्याने तुम्हाला असे अनेक फायदे मिळतात. रक्तदाब संतुलित राहतो. बदामामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते, जे तुमचा रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. शिवाय आपले हाडे देखील मजबूत होतात. बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते,
जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे बदामाचे सेवन केल्याने तुम्ही तुमच्या हाडांना निरोगी ठेवू शकता आणि तुमच्या हाडांची ताकद वाढवू शकता. मित्रांनो, बदाम हे संपूर्ण आणि परिपूर्ण असे गुणकारी आहे. शिवाय जर तुम्हाला भूक लागली असेल तर अशा वेळेस तुम्ही बदाम खाऊ शकता. जरी आपण 5-7 बदाम खाल्ले तरी आपली भूक शामवते. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बदाम भिजवलेले खाणे चांगले की सुके बदाम खाणे चांगले? तर चला या प्रश्नाचं आम्ही तुम्हाला एकदम मुद्देसूद उत्तर देऊ. मित्रांनो, डॉक्टर आहार तज्ज्ञ नेहमी सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. त्यातही बदाम खाण्याकडे जास्त भर द्या असेही सांगतात. त्याला कारण आहे बदामामध्ये असलेले पोषक घटक. होय, बदामामध्ये पोषक घटक आणि जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असते, जे आपली प्रकृती उत्तम ठेवण्यास मदत करते. आकारानं छोट्या असलेल्या या सुक्या मेवाचे शरीराला होणारे फायदे आश्चर्य करणारे आहेत. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा 3 घटक आहेत. बदामात काही गोंधळात टाकणारे प्रश्न देखील निर्माण होतात. ते म्हणजे बदाम भिजवून खावे की तसेच खावे? भिजवलेल्या बदामाची साल काढायची की साल न काढता तसेच बदाम खायचे? किंवा दररोज किती बदाम खावे? याच प्रश्नांची उत्तरे बघूयात. तर मित्रांनो, बदाम भिजवलेले खावेत हे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. बदाम हा प्रोटीनचा अतिशय उत्तम स्रोत आहे. त्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघण्यासाठी भिजवलेले बदाम नियमितपणे खावेत असा सल्ला डॉक्टर देखील देतात आणि ते खरं आहे. त्यामुळे बदाम नेहमी भिजवून खावेत हे सत्य आहे आणि शास्त्रशुद्ध देखील हे प्रूव्ह झालं आहे. तर आता बघूयात बदाम साल काढून खावेत की असेच खावेत? भिजलेले बदाम सोलून खावेत की तसेच खावेत? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो आणि तो तुम्हालाही पडला असेल. तर डॉक्टर सांगतात की बदामाच्या सालीमध्ये टॅनिज, अँटी फॅटी ॲसिड सारखे अँटी न्यूट्रियंट्स असतात, जे पचायला कठीण असतात. त्याशिवाय हे घटक बदामातले पौष्टिक घटक शरीरात मिसळण्यास अडथळा आणतात. त्यामुळे भिजवलेले बदाम नेहमी साल काढून खावेत असा सल्ला डॉक्टरही देतात. मित्रांनो, तर एकावेळी किती बदाम खावेत? बदाम खाणे तुम्हाला आवडत असेल तरी त्याचा अतिरेक करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दररोज 5 ते 10 भिजवलेले बदाम तुम्ही सकाळी खाऊ शकता. तर चला आता बदाम खाण्याचे महत्त्वाचे मुद्दे आणि फायदे बघूयात. पचनक्रिया सुधारते. हो, बदाम हे आरोग्यासाठी सर्वात पोषक आणि उत्तम आहार आहे. बदामातील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भुकेवर नियंत्रण आणतात. आपल्याला वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आणि शिवाय हृदय आणि मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे बदामाचे सेवन करावे. यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते आणि चांगले कोलेस्टेरॉल आपल्या शरीरात वाढते. मित्रांनो, डाएटमध्ये म्हणजे जेवणामध्ये बदामाचा समावेश केला तर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होत नाहीत आणि आपल्याला खूप फायदा होतो. तर मित्रांनो, हे होते काही बदाम खाण्याचे खूप महत्त्वाचे फायदे. त्यामुळे तुम्ही बदाम नक्की खात जा. आणि बदामामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील कमी होतो. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला बदामाबद्दल संपूर्ण माहिती दिली. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.